सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समास चौथा पादसेवन भक्ती। श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात, मागील समासात नामस्मरण भक्तीचे लक्षण सांगितले। आता भक्तीचा चौथा प्रकार अर्थात पादसेवन भक्ती ऐका। सद्गती अर्थात भगवंताच्या प्राप्तीसाठी काया वाचा मनाने भावभक्तीने श्री सद्गुरूंची चरणसेवा करणे याला पादसेवन भक्ती म्हणतात। जन्ममरणाची यातायात कायमची तुटावी यासाठी श्री सद्गुरू चरणी अनन्य भाव ठेवणे यास पादसेवन असे म्हणतात। हा संसार सागर तरून जाण्यास श्री सद्गुरूंच्या कृपा वाचून दुसरा उपाय नाही, म्हणून शक्य तितक्या लवकर श्री सद्गुरू चरणांची सेवा सुरू करावी। श्री सद्गुरू सत्य वस्तू अर्थात परमात्मा दाखवतो। संपूर्ण सारासार योग्य अयोग्य विचार सद्गुरू समजावून सांगतात। त्यामुळे शिष्याच्या अंतःकरणात परमात्मा वस्तूचे निश्चित ज्ञान ठसते। परमात्मा वस्तू चर्मचक्षूंनी दिसत नाही व देहबुद्धीमुळे मनातही अनुभवास येत नाही। संगत्यागाशिवाय मनाच्या सर्वार्थाने मुक्ततेशिवाय तिचा अनुभव येत नाही। मी अनुभव घेतो ही जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत संगत्याग नसतो। संगत्यागाच्या अवस्थेत मी अनुभव घेतो ही जाणीव उरत नाही। माझे हे बोलणे स्वानुभवी पुरुषांनाच कळेल, इतरांना मात्र हा शब्दछल शब्दाचा गोंधळ वाटेल। संगत्याग आणि निवेदन अर्थात देवाला मी पण अर्पण करणे। विदेह स्थिती, अलिप्तपणा, सहज स्थिती, उन्मनी अवस्था आणि विज्ञान या सातही अवस्था एकरूपच आहेत। याशिवाय आणखीही नावे आहेत, ती सर्व समाधानाची समाधी सुख किंवा स्वरूप स्थिती दर्शन संकेत चिन्ह आहेत। हे सर्व पादसेवन भक्तीने आपोआप कळू लागते। वेदाचा अर्थ, वेदाचे रहस्य, उपनिषदे, तत्वज्ञान, शैव सिद्धांचा साधना मार्ग, सिद्धांच्या स्वस्वरूपाचे रहस्य, अनिर्वाच्यपणा अशी शब्दापलीकडील गोष्टी, प्रत्यक्ष येणारे अनुभव ही सुद्धा परमात्मा वस्तू ओळखण्याची चिन्हे आहेत। ही बहुविध अनुभवाची अनेक अंगे आहेत। संतांच्या सानिध्यात ती सर्व कळतात। पादसेवन भक्तीच्या निमित्ताने अशा लुप्त व गूढ गोष्टी उघडपणे कळू लागतात। परमात्मा वस्तू प्रगट असूनही नसल्यासारखी आहे, अत्यंत झाकलेली असूनही मनाला भासते, पण भाव व अभ्यास याहूनही निराळी असल्याने ती ओळखण्याचा मार्ग श्री सद्गुरूपाशी शिकावा लागतो। परमार्थ हा खरा आत जाण्याचा मार्ग आहे। तिथे सर्वच पूर्व पक्ष अर्थात मनातील विचार, शंका, अपेक्ष पाहू जाता दिसत नाही। अर्थात स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ मार्ग। जी वस्तू लक्षपूर्वक आतमध्ये पाहावी, ध्यान अवस्थेत ज्या वस्तूचे ध्यान करावे ती वस्तूच आपण होऊन जावे आणि तीनही प्रचितीशी एकरूप होऊन राहावे, असो हे सर्व स्वानुभव घेण्याचे मार्ग आहेत। सारासार विचार केल्यानेच हे कळतात। संत सत्पुरुषाच्या संगतीत राहिल्यानेच खरोखर अनुभवास येतात। सत्य अर्थात परब्रह्म पाहू गेले की असत्य अर्थात माया नाहीशी होते आणि असत्य पाहू गेले की सत्य प्राप्त होत नाही। म्हणून ब्रह्म आणि मिथ्य माया यांचा अनुभव हा नाऱ्यावरच अवलंबून आहे। पाहणारा द्रष्टा परमात्मा वस्तू पाहायला दर्शन लागतो, तो तिच्याशी तद्रूप झाला तरच ती पाहता येते अर्थात प्राप्त होते आणि मग तो ती वस्तू स्वतः होऊन तिचे दर्शन घडते। त्याच्या अंगी समाधान विलून जाते। समाधानाची अनेक अंगे श्री सद्गुरूंची सेवा करण्याने ती अंगी प्रगट होतात। सद्गुरूंच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही। गुरुकृपेने तो लाभ होतो, तो प्रयाग, साधने, सायास, उद्योग, विद्या, अभ्यास इत्यादिकांनी होत नाही। अभ्यासाने अभ्यासिता येत नाही, कळत नाही, ते साधनाने साध्य होत नाही। ते हे परमात्म तत्व सद्गुरूशिवाय कसे कळू शकेल? म्हणून परमात्म ज्ञानाचा मार्ग कळण्यासाठी संताची संगत धरावी। संताच्या संगतीशिवाय परमात्मा स्वरूपाच्या अनुभवाचा विषय बोलू नये।
सद्गुरू चरणाची सेवा करणे याचे नाव पादसेवन भक्ती असे या चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले आहे. देव, ब्राह्मण, महापुरुष आणि सात्विक सज्जन ही सेवा करण्याची स्थाने आहेत. जे विषयी मनात दृढ सद्भावना धरावी असे हे लोकव्यवहाराचे बोलणे लोकव्यवहार अर्थात परंपरा रक्षण करण्यासाठी सांगितले. परंतु सद्गुरूंच्या चरणाची सेवा करणे हे पादसेवन होय. ही चौथी पादसेवन भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरणात आणली तर साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. म्हणून ही श्रेष्ठात श्रेष्ठ अशी चौथी भक्ती आहे. या भक्तीनेच असंख्य लोक संसार सागराच्या पैल तीरात जातात. समाज चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.